राज्यामध्ये आज गुढीपाडव्याचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। मुंबईसह ठाणे, नाशिकमधल्या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येनं आज तरुणाई सहभागी झालेली। ढोल ताशांच्या गजरामध्ये तरुणाई थिरकताना पाहायला मिळते। तर विविध शहरांमधल्या शोभायात्रांची ही दृश्य डोंबिवली, ठाणे, नागपूर, नाशिक आणि गिरगावमध्ये आज सकाळपासून कसा उत्साह पाहायला मिळत होता त्याची ही काही झलक आहे। गुढीपाडव्याचा सण आज मोठा आहे आणि त्यानिमित्तानं नवी वर्षाचा पहिला दिवस हा उत्साहात आनंदात जावा यासाठी अशा शोभायात्रांचं आयोजन केलं जातं। विविध समाजावर संदेश दिले जातात। आज या सोहळ्यामध्ये सणाच्या उत्साहामध्ये अनेक राजकीय व्यक्ती सुद्धा सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सिने क्षेत्रातील कलावंत मंडळी सुद्धा आज या गुढीपाडव्याचा आनंद लुटताना आपल्याला डोंबिवली, गिरगाव या मराठवाड्या मुंबईतल्या भागामध्ये पाहायला मिळाल्या। रांगोळ्यांच्या मोठमोठ्या पायघड्या, विविध रंगी रांगोळ्या आणि या केलेली सगळी सजावट डोंबिवलीमधून, गिरगावमधून आपल्याला पाहायला मिळते। तर लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांचाच उत्साह आज ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळाला। तर गुढीपाडव्यानिमित्तानं आज राज्यभरात वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठ्या उत्साहात शोभा यात्रा पार पडल्या आणि झी 24 तासवर गुढीपाडव्यानिमित्तानं ही 24 महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय वेगवेगळ्या शहरांमधून। कुठे लेझिमचा ताल धरून त्या ठेक्यावर मुलं नाचताना आपल्याला पाहायला मिळतात। तर बाईकवर स्वार झालेल्या या आधुनिक महिला आधुनिकतेचा आणि परंपरेचा संगम या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। तर काही महापुरुषांच्या वेशभूषेमध्ये तरुणाई आज रस्त्यावर उतरलेली सुद्धा पाहायला मिळते। मैदानी खेळांचं आज प्रदर्शन होत होतं। ढोल ताशांचा गजर, कुठे ध्वजवंदन केलं जात होतं। तर तलवारबाजीसारखी जी साहसी खेळ असतात त्याचं सुद्धा काही ठिकाणी सादरीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। महिलांचा मोठा उत्साह आज गुढीपाडव्यानिमित्तानं शोभायात्रांमध्ये पाहायला मिळतो। नटून थटून सजून रस्त्यावर आलेल्या या महिला निश्चितच सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होत्या। वेगळ्या पद्धतीनं वेशभूषा आणि आपली पारंपरिक मराठी संस्कृती जपण्याचा प्रत्येकाचाच एक प्रयत्न यामध्ये दिसून येत होता। तर काहींच्या हातामध्ये काही संदेश या ठिकाणी झळकताना पाहायला मिळाले। मराठी वाचवा आणि मराठीतच बोला अशा प्रकारचे संदेश सुद्धा देण्यात येत होते। तर दक्षिणी भागातलं जे एक वाद्य असतं त्याचं सुद्धा वादन आपल्याला डोंबिवलीमध्ये आज झालेलं पाहायला मिळालं। तर अशा प्रकारे सगळा उत्साह या 24 दृश्यांच्या माध्यमातून राज्यभरातला आपण पाहू शकतोय।